एकदम 10 रुपयात होणार आहे। हे 10 रुपयाचा टोमॅटो घेतलाय मी फक्त। ही आंबट गोड चटणी खूप छान लागते खायला। पोळी भाकरी किंवा नुसत्या भातावर पण ही चटणी खाऊ शकता। ऑफिसला जाताना डब्यामध्ये न्यायला पण ही चटणी खूप चांगली आहे। नमस्ते, मी कल्पना आजी नातीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा। आज आपण चटपटीत अशी टोमॅटोची चटणी बनवणार आहे। एकदम कमी साहित्य आणि खायला ही खूप छान लागते। तुम्हाला जरी भाजीचा कंटाळा आला तरी ही चटणी केली की तुम्ही पोळी भाकरी किंवा नुसत्या भातावर पण ही चटणी खाऊ शकता। एकदम छान आणि एकदम 10 रुपयात होणार आहे। हे 10 रुपयाचा टोमॅटो घेतलाय मी फक्त। त्यासाठी काय काय घेतलं ते दाखवते। इथं मी पाव किलो टोमॅटो घेतलेत आणि ह्याला समप्रमाण घ्या। जितका टोमॅटो तितकाच कांदा घ्या। 2-3 टोमॅटो आहे, 2-3च कांदे आहेत। त्यात घालण्यासाठी मी गूळ घेतलेला आहे। नंतर इथं हिंग आहे, मीठ आणि लाल तिखट, कोथिंबीर आणि शेवटी आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे। ह्या शेंगदाण्याच्या कुटाने खूप छान चटणीला चव येते। आणि कढीपत्ता। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। चला आता टोमॅटोची चटणी कशी बनवायची ते पाहूया। आता इथं कढई घेतली, कढईत 1 चमचा तेल टाकलाय मोठा। आता हे तेल आपलं गरम होत आलंय। ह्याच्यात टाकणार आहे आपण मोहरी, आता मोहरी छान तडतडली। आता आपण ह्याच्यात जिरं टाकूया। आता हे जिरं झाले, आपण ह्याच्यात थोडासा हिंग टाकणार आहे। ह्याच्यात आपण काय फार मसाले वापरले नाही, फक्त लाल तिखट टाकणार आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही हिरवी मिरची पण वापरू शकता। हिंग, आता जिरे मोहरी हिंग छान तडतडलाय आपला। ह्याच्यात घालूया आपण कढीपत्ता आणि हा कांदा। खमंग फोडणी बसली आहे। तर आपला हा कांदा लवकर परतण्यासाठी थोडंसं, आता ह्याला काय आपण तांबूस रंगावर नाही करणार आहे, कारण टोमॅटो बरोबर पण आपण ते शिजवून घेणार आहे। थोडंसं कांदा मऊ होईपर्यंतच आपण परतणार आहे, जास्त तांबूस रंगावर नाही परतायचं। चला आता हे असा एवढाच कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे, जास्त तांबूस नाही करायचा। त्यात आपण मसाले घालून घेणार आहे। मसाले फार नाही, फक्त हळद आहे, लाल तिखट आहे, तर हे छान परतून घेणार आपण कांद्यात। हे हळद आणि तिखट छान कांद्याला लागलं आपल्या, तर आपण ह्याच्यात घालणार आहे आता टोमॅटो। हे छान आता परतून घ्यायचं एकसारखं। कलर पण छान आलेला आहे बघा, छान असा आंबट आणि कांद्याचा इतका खमंग वास सुटलाय त्या टोमॅटो घातल्यावर। कलरही छान आलेला आहे याचा। त्याला आपण 5 मिनिटं परतून घेणार आहे, फक्त टोमॅटो मऊ होईपर्यंत। बघा हे कांदा टोमॅटो छान असं मऊ झालेले आहे। आता ह्याच्यात घालायचं होतं आपल्याला मीठ। तर मीठ का शेवटी घातलं, कारण टोमॅटोचं पाणी सुटतं ना, मग खूप पाणी सुटतं। शेवटी मीठ टाकायचं। त्याच्यात घालू आपण मीठ। मीठ झाल्यावर शेंगदाण्याचा कूट घेतलाय मी। ह्या कुटामुळे खूप छान चटणी लागते। मी शेवटी घालणार आहे गूळ। ही आंबट गोड चटणी खूप छान लागते खायला। पुन्हा ही छान परतून घेणार आहे आपण। बघा आपली छान अशी टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे। आता आपली कोथिंबीर राहिली होती, कोथिंबीर टाकून घेऊ। इथं आपण अजिबात ह्याच्यात पाण्याचा वापर केला नाही। ही चटणी 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये छान टिकते। तुम्ही ही भाकरी पोळी किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावायला पण ही खूप छान चटणी लागते, किंवा ऑफिसला जाताना डब्यामध्ये न्यायला पण ही चटणी खूप चांगली आहे।
बघा कलर पण छान आलेला आहे, अजिबात पाण्याचा वापर केला नाही आपण इथं. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे करा.